नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे. कोणत्या विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे? तर ती मराठी व्याकरणाची आहे, म्हणजे मराठी विषयाची आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका आपण तयार केली त्याच्यासाठी आपण कशाचा आधार घेतला आहे? तर महा TETच्या आतापर्यंत झालेल्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजे 2013 पासून 25 पर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावर आधारित आपण काय केलेली ही सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा काय होणार, अशाच प्रकारचे प्रश्न किंवा हेच प्रश्न परीक्षेमध्ये काय केले जाणार, विचारले जाणार आहे. ठीक आहे. मग पहिला प्रश्न काय पहा, मला नोकरी केव्हा मिळेल अर्थावरून वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलाय आणि विचारलंय की बाबा मला नोकरी केव्हा मिळेल असं आपल्याला वाक्य विचारलंय. मग आता या ठिकाणी बघा, या वाक्याच्या शेवटी काय आहे, प्रश्नचिन्ह आहे आणि वाक्यामध्ये केव्हा हा शब्द काय प्रश्न विचारण्यासाठी वापरला आहे, म्हणून हे कोणतं वाक्य आहे, तर हे प्रश्नार्थी वाक्य आहे. मग प्रश्नार्थी वाक्य ओळखायचं तुम्हाला एक सगळ्यात सोपं सांगतो. जर वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल, वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल तर ते वाक्य काय असतं, प्रश्नार्थक वाक्य असतं. ठीक आहे. मग ज्या वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारला असतो त्याला काय म्हणतात, त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. एवढं सोपं आहे, सरळ आहे. आपल्याला परीक्षेमध्ये या वाक्याच्या प्रकारावरती एक प्रश्न 100% विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, विधानार्थी वाक्य पर्याय आहे, उद्गारार्थी आहे आणि अज्ञानार्थी आहे. ठीक आहे. विधानार्थी वाक्य काय असतंय, तर हे केवळ साधं केलेलं विधान असते. काय साधं केलेलं विधान असते, साधं वाक्य असते, त्यालाच आपण काय म्हणतो, विधानार्थी वाक्य म्हणतो. मग याचं जर उदाहरण पाहिलं, पहा, मला लवकरच नोकरी मिळेल, हे कोणतं वाक्य आहे, तर हे विधानार्थी वाक्य आहे. उद्गारार्थी वाक्य ओळखायचं सोपं सांगतो तुम्हाला. उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतंय, उद्गार चिन्ह असते. वाक्यामध्ये जर उद्गार चिन्ह असेल तर समजायचं ते कोणतं वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. ठीक आहे. मग उद्गारार्थी वाक्याचं काम काय असतंय, तर मनातील तीव्र भावना, मग त्या आनंद असेल, दुःख असेल किंवा आश्चर्य असेल, ते काय केलं जातं, उद्गाराद्वारे व्यक्त केलं जातं. कारण प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की उद्गारार्थी वाक्याचा उपयोग कशासाठी केला जातो, तर कशासाठी केला जातो, मनातील तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी काय केलं जातो, उद्गारार्थी वाक्याचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. आणि आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतात, तर ज्या वाक्यामधून आपल्याला आज्ञा, उपदेश, प्रार्थना किंवा विनंती केलेली असते त्या वाक्यांना आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य म्हणतो. मग तुम्हाला हे चारही पर्याय लक्षात ठेवायचे. विधानार्थी वाक्य लक्षात ठेवायचे, प्रश्नार्थक वाक्य ठेवायचे, उद्गारार्थी वाक्य ठेवायचे आणि आज्ञार्थी वाक्य पण लक्षात ठेवायचे. या चारहीपैकी एका वाक्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जातो. 100% म्हणजे 100%. पेपर 1ला पण विचारला जातो आणि पेपर 2ला पण विचारला जातो. ठीक आहे. 100%. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 काय बघा, आम्ही उद्या गावाला जाऊ या वाक्यातील आम्ही हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. आता इथं आपल्याला सर्वनाम विचारलंय, वाक्य काय दिले पहा, आम्ही उद्या गावाला जाऊ आणि कोणतं सर्वनाम विचारलंय, तर आम्ही हे कोणतं सर्वनाम आहे असं विचारलंय. मग ऑप्शन काय दिलेत पहा, दर्शक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक आणि संबंधी सर्वनाम. मग हे कोणतं सर्वनाम आहे, तर हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. मग प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कसं ओळखायचं, तर बघा, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना ज्या सर्वनामांचा वापर करतो त्यांना काय म्हणतात, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. मग प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहेत पहा, मी आहे, आम्ही आहे, आपण आहे आणि स्वतः आहे. हे सर्वनाम काय आहेत, प्रथम पुरुषवाचक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे पर्याय बघणं सुद्धा आपल्याला काय महत्त्वाचं आहे, कारण पर्यायावरती प्रश्न विचारला जातो. मग पहिला पर्याय काय होता पहा, दर्शक सर्वनाम होता. मग दर्शक सर्वनाम कशासाठी वापरलं जातं, तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं ते कोणतं सर्वनाम असतंय, दर्शक सर्वनाम असतंय. मग पहा, जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय वापरतो, हा, ही, हे सर्वनाम वापरतो आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण तो, ती, ते हे सर्वनाम वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, हे पण महत्त्वाचं आहे. मग ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना जे आपण सर्वनाम वापरतो त्याला काय म्हणतो, द्वितीय पुरुषवाचक म्हणतो. मग तू, तुम्ही, आपण, स्वतः हे काय द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम म्हणजे काय, तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे जे काही सर्वनाम असतात त्याला काय म्हणतो आपण, संबंधी सर्वनाम म्हणतो. मग जो, जी, जे, ज्या याचं जर उदाहरण पाहिलं तर बघा, जे चकाकते, जे चकाकते ते सोने नसते. ठीक आहे. मग या वाक्यामध्ये संबंधी सर्वनाम कोणतं आहे, तर जे हे काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. हे काय करतंय,
वाक्यामध्ये पुढे येणारा जे काही दर्शक सर्वनाम आहे, आता दर्शक सर्वनाम आपण इथं पाहिलं बघा, दर्शक सर्वनाम कोणते आहेत? हा, ही, हे, तो, ती, ते. मग बघा ते या सर्वनामाने काय करते? ते संबंध दाखवते. जे ते हा काय झाला? संबंध झाला, म्हणून ह्या जेला काय म्हणतात? संबंधी सर्वनाम म्हणतात. ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण तुम्हाला याच्यावरती सर्वनामावरती सुद्धा काय केला जातो? एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे, पुढे बघूया आपण, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारलं बघा, खालीलपैकी घट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा आता तुम्हाला सांगतो मी, आपण काय म्हणतो, तुम्ही जर आपली बॅच केली तर मराठी व्याकरणाला 30 पैकी तुम्ही किती मार्क घेताल? 28 किंवा 29 मार्क घेताल. ठीक आहे, 30 पैकी 30 मार्काची गॅरंटी का देत नाही आपण? तर तुम्हाला एखादा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, प्रश्न दिसायला सोपा वाटतो, प्रश्न दिसायला सोपा वाटतो, पण तो आपला मार्क काय करतो? घेऊन जातो, मार्क चुकवून जातो. मग बघा खालीलपैकी घट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा घट सर्प हा पर्याय आपला काय झाला? कट झाला. त्याच्यानंतर घट म्हणजे डोंगर होत नाही हे आपल्याला माहिती आहे, पण बघा आपल्याला काय माहिती आहे? घट म्हणजे काय? तर घट म्हणजे कमी. ठीक आहे, आपण घट शब्द काय वापरतो? बाबा माझ्या वजनात घट झाली, म्हणजेच काय म्हणतो आपण? माझं वजन कमी झालं. म्हणजे आपण घट होणे म्हणजे काय होणे? घट म्हणजे शब्द आपण कमी या शब्दासाठी वापरतो. परंतु बघा घट होणे जर हे असं असतं, काय? घट होणे, घट होणे तर उत्तर काय आलं असतं? मग कमी होणे आलं असतं. ठीक आहे, फक्त घट शब्द असेल तर आपल्याला फक्त कमी पाहिजे होतं, पुढं कमी होणे नव्हतं पाहिजे. ठीक आहे, बरोबर, हे लक्षात आलं तुमच्या? मग घट या शब्दाचं योग्य उत्तर काय दिलेलं आहे परीक्षा परिषदेने आपल्या टीईटी परीक्षेमध्ये? तर घडा हे उत्तर योग्य दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही 100% मी सांगतो, तुम्हाला सगळ्यांना काय उत्तर वाटलं असतं याच्या ठिकाणी? कमी होणे हेच उत्तर वाटलं असतं. म्हणजे पहिल्यांदा प्रश्न वाचला तेव्हा मला सुद्धा हेच वाटलं होतं की कमी होणे हेच काय असणार याचं उत्तर असणार आहे, परंतु परीक्षा परिषदेने याचं उत्तर काय दिलेलं आहे? घडा दिलेला आहे. आणि असा मराठीमध्ये एखादा प्रश्न विचारला जातो, म्हणून काय आपण म्हणतो 30 पैकी तुम्हाला 28 किंवा 29 मार्काची आपण काय करतो? गॅरंटी देतो. ठीक आहे, मग घट हा काय पहा? मूळ संस्कृत शब्द आहे आणि ज्याचा मराठीत अर्थ काय होतो पहा? मातीचा घडा किंवा कलश असा काय होतो? त्या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 त्यांनी काय केलाय? घडा हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काही प्रश्न हे काय असतात? आउट ऑफ सिलेबसचे प्रश्न असतात. ठीक आहे, विद्यार्थी या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. कॉमन प्रश्न आहे, भरपूर वेळेस रिपीट झालाय. विद्यार्थी या शब्दाचा योग्य संधी विग्रह कसा होतो? तर तो होतो विद्या अधिक अर्थी. कसा होतो? विद्या अधिक अर्थी. आणि हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? प्रश्न विचारू शकतात, ही कोणती संधी आहे? तर ही कोणती संधी आहे? स्वर संधी आहे. इथं कोणते 2 स्वर एकत्र येतात बघा? विद्या, विद्यामध्ये शेवटचा स्वर कोणता आहे? आ आहे, आणि अर्थीमध्ये कोणता आहे? अ आहे. मग आ अधिक अ 2 स्वर एकत्र आले, म्हणून ही कोणती संधी आहे? तर ही स्वर संधी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 5 नंबर, चतुर्थी विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता? आता काय विचारलंय की चतुर्थी विभक्तीचा मुख्य कारकार्थ? मग कर्ता, संप्रदान, अपादान, अधिकारण. तर या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचा मुख्य कारकार्थ काय असतो? तर तो संप्रदान हा असतो. ठीक आहे, मग संप्रदान म्हणजे काय? तर संप्रदान म्हणजे दान देणे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, संप्रदान म्हणजे काय? तर संप्रदान म्हणजे काय असतंय? दान देणे असतं. हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग जर या वाक्याचं उदाहरण बघितलं तर बघा, गुरुजींनी शिष्याला पुस्तक दिले. मग बघा शिष्याला हा जो शब्द याला कोणता प्रत्यय लागलेला आहे? हा ला प्रत्यय लागलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे स ला ते, स ला ना ते हे प्रत्यय कोणाचे आहेत? तर हे द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे आहेत. मग या वाक्यामध्ये शिष्याला हे काय आहे? तर हे संप्रदानाचं काम करते. म्हणजे जी कोणती विभक्ती आहे? तर या ठिकाणी ही चतुर्थी विभक्ती आहे. कोणती विभक्ती आहे? चतुर्थी विभक्ती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे पर्याय पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कर्ता हा काय असतो? तर कर्ता हा प्रथम विभक्तीचा कारकर्ता असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, कर्ता हा काय असतो? प्रथम विभक्तीचा कारकर्ता असतो. कारण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की प्रथमा विभक्तीचा कार्यकार्थ कोणता असतो किंवा कारकार्थ कोणता असतो? तर कोणता असतो? कर्ता असतो. त्याच्यानंतर हे अपादान जे आहे हे कोणत्या विभक्तीचा कारकर्ता आहे? तर अपादान हे पंचमी विभक्तीचा कारकर्ता आहे. पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? आता बघा, प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय आहे का? तर प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नाही. पंचमा विभक्तीमध्ये प्रत्यय कोणते असतात? तर ऊन आणि हून हे प्रत्यय काय असतात? पंचमी विभक्तीमध्ये असतात. ठीक आहे, पंचमी विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे? तर तो अपादान आहे. आणि अपादान म्हणजे काय? तर अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा. हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. अपादान म्हणजे काय? ठीक आहे, मग अपादान म्हणजेच काय? विरोध, वियोग किंवा दुरावा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, अधिकरण हा सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो
की सप्तमी विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे. मग सप्तमी विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे, तर तो अधिकरण आहे. आणि सप्तमी विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय असतात, तर त इ आ हे जर प्रत्यय लागलेले असतात तर ते काय असते, सप्तमी विभक्ती असते. अजून एक प्रश्न विचारू शकतात आपल्याला की बाबा हे अधिकरण म्हणजे काय, तर अधिकरण म्हणजे काय, स्थान किंवा काळ असतो, म्हणजे ठिकाण किंवा वेळ असतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6, सुज्ञ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे, सुज्ञ. मग याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, अज्ञ होतो. सुज्ञ म्हणजे काय पहा, तर सर्व काही चांगले जाणणारा, समजूतदार किंवा ज्ञानी, त्याला आपण काय म्हणतो, सुज्ञ म्हणतो. आणि याच्या उलट काय होतंय, अज्ञ. अज्ञ म्हणजे काय, काहीही न जाणणारा किंवा अज्ञानी. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी कशा भेटतील, त्या उत्तरासहित भेटतील. म्हणजेच त्याच्यासोबत तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा दिली जाईल. ठीक आहे, उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका सेंड केल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपण तुम्हाला फ्रीमध्ये काही अतिशय IMP अशा नोट्स देतोय. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP नोट्स तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की शालेय परीक्षामधले सुद्धा, शालेय पुस्तकामधले सुद्धा आपल्या TET परीक्षेला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्या ठिकाणी इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतची जे काही शालेय परीक्षा आहे त्याच्यासुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट नोट्स दिल्या जातील. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे, मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. आणि जर ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. फक्त एवढा मेसेज करायचा आहे. तुमचा मेसेज आल्याबरोबर तुम्हाला स्कॅनर किंवा QR कोड पाठवलं जाईल. त्याच्यावरती तुम्हाला 139 रुपये पे करायचे आहेत. आता पैसे स्कॅनरवरती का पाठवायचे आहेत, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून आपल्याला पैसे काय करायचे आहेत, स्कॅनरवरती पाठवायचे आहे. ठीक आहे, ज्यांना कोणाला स्कॅनरवरती पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपे केलं तरी चालेल. फक्त लक्षात घ्या आपला व्हॉट्सॲप नंबर 77 75 88 12 88 आहे. आणि गुगल पे नंबर किंवा फोनपे नंबर दुसरा आहे, तो म्हणजे कोणता आहे, 96 89 14 16 30 आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. मग 96 89 14 16 30 या नंबरवरती गुगल पे करायचं आहे. आणि केल्यानंतर काय करायचं आहे, मग तुम्हाला पेमेंट केल्यावरती त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो आपल्याला व्हॉट्सॲपवरती टाकायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, 77 75 88 12 88. याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर व्हॉट्सॲपला तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सॲपवरती पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 बघा. गोडवा या शब्दाचा नामप्रकार ओळखा. म्हणजे काय विचारलंय की गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे. मग गोडवा हा शब्द कसा आहे, तर हे भाववाचक नाम आहे. कोणतं नाव आहे, भाववाचक नाम आहे. मग हे गोडवा नाम कसं तयार झालं बघा, तर गोड हे जे काही मूळ विशेषण आहे या विशेषणाला प्रत्यय लागून गोडवा हे काय झालंय, भाववाचक नाम झालंय. म्हणजे गोड या विशेषणाला कोणता प्रत्यय लागलाय, तर वा हा प्रत्यय लागून हे काय झालंय, भाववाचक नाम तयार झालंय. मग भाववाचक नाम म्हणजे काय, ही व्याख्या सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते. मग ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुण, भाव किंवा धर्म यांचा बोध होतो त्याला काय म्हणतात, तर त्या नामाला भाववाचक नाम म्हणतात. व्याख्या सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेली आहे. पुढे जाऊया. 8 नंबर. पाऊस पडला तर मोर नाचेल या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. बघा, पाऊस पडला तर मोर नाचेल म्हणजे कोणतं वाक्य आहे, हे संकेतार्थी वाक्य. आता बघा या ठिकाणी बघा एक गोष्ट, इथं एक शब्द जरी त्यांनी दिला नसला तरी तो शब्द आपल्या मनामध्ये तयार होतो किंवा मनामध्ये अर्थ येतो. बघा, जर पाऊस पडला तर मोर नाचेल. ठीक आहे, मग हे काय, जर तरची अट आहे म्हणून हे कोणतं वाक्य आहे, तर हे संकेतार्थी वाक्य आहे. ठीक आहे,
आज्ञार्थी वाक्य पाहिले आपण, विद्यार्थी वाक्य पाहिलेलं आहे. ठीक आहे. आज्ञार्थी वाक्य तुम्हाला सांगितलं मी अगोदर, मी परत एकदा सांगतो बघा. क्रियापदावरून जर आज्ञा, प्रार्थना किंवा विनंतीचा बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य म्हणतो. मग उदाहरण बघा, मुलांनो आज्ञा पाळा. मग हे कोणतं वाक्य आहे, आज्ञार्थी आहे. आणि स्वार्थी वाक्य काय असतंय, तर स्वार्थी वाक्य म्हणजे पहा, क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, स्वार्थी वाक्य म्हणतो. जर याचं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर सोपं उदाहरण, समजा मी जर लिहिलं, समजा काय, मी उद्या गावाला जाणार आहे, मी उद्या गावी जाणार आहे. मग हे कोणतं वाक्य आहे किंवा हे कोणत्या क्रियापदाचा अर्थ आहे याच्या वाक्यामधला, तर हे स्वार्थी क्रियापद आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्वार्थी क्रियापदावरून काय होतं पहा, केवळ काळाचा बोध होतो. ठीक आहे. पुढे जाऊया. 9 नंबर, षटकोन या शब्दाचा समास ओळखा. मग षटकोन हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. आणि तुम्हाला एवढी एक ट्रिक सांगतो मित्रांनो, की तुम्ही आयुष्यामध्ये परत ह्या द्विगु समास विसरणार नाही. परीक्षेमध्ये डोळे झाकून तुम्ही पहिल्या 2 सेकंदामध्ये उत्तर सांगणार की हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. मग तुम्हाला सोपं लक्षात ठेवायचं बघा, ज्या समासामधलं पहिलं पद हे काय असतंय, संख्या विशेषण असते आणि त्या सामासिक शब्दावरून एका समूहाचा बोध होतो त्याला काय म्हणतात, त्याला द्विगु समास म्हणतात. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, पहिलं पद हे काय असलं पाहिजे, संख्या विशेषण असलं पाहिजे. तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही काय होणार, या ठिकाणी 1 मार्क 100% फिक्स मिळणार. ठीक आहे. अजून एक लक्षात ठेवायचं आहे, या द्विगु समासालाच नाव काय बघा, संख्यापूर्व कर्मधारय समास. हे काय आहे, द्विगु समासाचंच दुसरं नाव आहे. ठीक आहे, संख्यापूर्व कर्मधारय समास. मग संख्यापूर्व म्हणजे का, तर याच्यामधलं पहिलं पद काय असतंय, संख्या असते. ठीक आहे. मग तुम्हाला याच्यातले उदाहरणं सांगतो बघा, सगळे उदाहरणं सांगतो तुम्हाला, याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. बघा, द्विदल, मग याच्यातलं पहिलं पद काय बघा, 2 दलांचा. पहिलं पद आहे का, संख्या आहे. त्रिभुवन, पहिलं पद काय आहे, 3 आहे. आहे का नाही पहिलं पद, संख्या. बघा, त्रिमूर्ती, पहिलं पद काय आहे, संख्या. त्रिफळा, पहिलं पद काय किंवा पहिला शब्द काय आहे, संख्या. चातुर्मास, बघा पहिला संख्या, चातुर म्हणजे किती, 4 आहे का संख्या. चौघडी, चौ म्हणजे किती, 4 आहे का संख्या. पंचवटी, पंच म्हणजे किती, 5. पंचामृत, पंचा म्हणजे किती, पुन्हा 5च. पंचप्राण म्हणजे किती, 5. पंचरत्न म्हणजे किती, 5. षटकोन म्हणजे किती, 6. लक्षात येतंय. पहिलं पद संख्या विशेषण असलं की डोळे झाकून तो उत्तर लिहून टाकायचा, द्विगु समास आहे म्हणून. ठीक आहे. आणि याच्या बाहेर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाच जात नाही. ठीक आहे. बाकीचे पण लक्षात ठेवा बघा, सप्तर्षी, सप्तपदी, नवरात्र. पहिलं तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, पहिलं पद संख्या असली पाहिजे. पहिली पद संख्या असली की डोळे झाकून लिहून टाकायचा द्विगु समास. ठीक आहे. नवग्रह काही नाही, कॉमन आहे याच्यामध्ये, फक्त पहिली पद काय पाहिजे आपल्याला, संख्या पाहिजे. ते गाणे गाते या वाक्याचे प्रयोग रूप कोणते बघा. आता तुम्हाला प्रयोग ओळखायला सुद्धा सोपं सांगतो. तुम्हाला वाक्यातला कर्ता माहिती आहे बघा, आपल्याला बघा वाक्यातला कर्ता माहिती आहे आणि कर्म ही माहिती आहे. ठीक आहे. एवढी बेसिक तर तुमच्या असणारे वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद तुम्ही ओळखू शकता, एवढं तर महत्त्वाचं आहे. हे तर तुम्हाला येत असणार आहे. हे जर येत असलं तर तुम्हाला प्रयोग अजिबात अवघड नाही. 2 मिनिटात तुम्हाला प्रयोग सांगतो. मग ठीक आहे, तुम्हाला जर हे येत असेल ना, कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता, तर तुम्हाला पहिलं काय करायचं बघा, वाक्य तुमच्या डोळ्यासमोर आलं बघायचं, आधी कर्ता बघायचा. काय बघायचं, वाक्य समोर आलं की पहिला कोण बघायचा, कर्ता. मग या वाक्यामध्ये कर्ता कोण बघा, ती गाणे गाते. गाणारी कोण आहे, ती. कर्ता कोण आहे, ती कर्ता आहे. बरोबर. मग कर्ता बघायचा म्हणजे काय, तर कर्त्याला प्रत्यय आहे की नाही बघायचा. कर्त्याला प्रत्यय आहे की नाही. कर्त्याला जर प्रत्यय नसला तर डोळे झाकून लिहून टाकायचं कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नसला तर डोळे झाकून काय लिहून टाकायचं, कर्तरी प्रयोग. मग बघा इथं कर्त्याला प्रयोग आहे, प्रत्यय आहे का, तीला, ती हे काय सर्वनाम आहे. या सर्वनामाला प्रत्यय लागलेला आहे का, तर नाही लागलेला. मग हे कोणतं आहे, कर्तरी आहे. मग कर्तरीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत बघा, कोणते, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. मग कर्म आहे का, गाण्याची क्रिया कोणावर होती, गातेची गाती येते, त्याची क्रिया कोणावर होती, गाण्यावरती होते. ठीक आहे. मग गाणे इथं काय आहे, तर गाणे हे काय आहे या वाक्यामध्ये, कर्म आहे, म्हणून हे काय आहे, सकर्म कर्तरी आहे. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, कर्त्याला जर प्रत्यय नसला, कर्त्याला जर प्रत्यय नसला तर डोळे झाकून तो कोणता प्रयोग असतो, कर्तरी प्रयोग असतो. ठीक आहे. कर्तरीमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, सकर्म कर्तरी आणि अकर्म कर्तरी. मग जर कर्म असेल तर कर्तरी, कर्म असेल तर सकर्म कर्तरी लिहून टाकायचं, कर्म नसेल तर अकर्म कर्तरी लिहून टाकायचं. पण तुम्हाला कर्तरी प्रयोग कशाने ओळखायचा कळालं,
कर्त्याला प्रत्यय नसला की डोळे झाकून काय लिहायचंय, कर्तरी लिहायचंय. त्याच्यानंतर पुढे बघा, जर कर्त्याला प्रत्यय असला, बघा जर कर्त्याला प्रत्यय असला तर मग कोणाकडे बघायचं, मग कर्माकडे बघायचं. कर्माला प्रत्यय आहे की नाही. जर कर्त्याला प्रत्यय असला आणि कर्माला प्रत्यय नसला तर ते वाक्य कोणत्या प्रयोगाचं असतंय, तर तो असतो कर्मणी प्रयोग. उदाहरणार्थ बघा, रामाने आंबा खाल्ला. बघा इथं रामाने कोण आहे, कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का, रामाला प्रत्यय लागलेला आहे. कर्माला प्रत्यय आहे का, नाही. मग हे वाक्य काय आहे, हे कर्मणी प्रयोग आहे. लक्षात आलं. कर्त्याला प्रत्यय असला, कर्माला नसला, काय लिहून टाकायचं, डोळे झाकून कर्मणी लिहायचं. आणि कर्त्याला पण प्रत्यय आणि कर्माला पण प्रत्यय, मग ते काय असतंय, भावे प्रयोग असतंय. दोघाला पण प्रत्यय असला तर ते कोणतं उदाहरण असतंय, भावे प्रयोगाचं असतंय. मग बघा, रामाने रावणास मारले. उदाहरण बघा, काय, रामाने रावणास मारले. आहे का दोघाला पण प्रत्यय, बघा बरं. मारणारा कोण आहे, राम आहे. कर्त्याला प्रत्यय आहे. मारण्याची क्रिया कोणावर घडली, रावणावर घडली, त्याला पण प्रत्यय आहे. दोघाला प्रत्यय असला, भावे प्रयोग. फक्त कर्त्याला प्रयोग असला, प्रत्यय असला, कर्माला नसला, कर्मणी प्रयोग. आणि कर्त्याला प्रयोग नसला तर डोळे झाकून कर्तरी प्रयोग लिहून टाकायचं. एवढं सोपं आहे, याच्या बाहेर प्रयोगच नाही मित्रांनो. ठीक आहे, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. पुढे बघा, डोळा या शब्दाचे अनेक वचन काय होईल. मग डोळा या शब्दाचं अनेक वचन काय होतं, तर ते डोळे होतं. काय होतं, डोळे होतं. त्याच्यासाठी नियम काय बघा, तर नियम असा आहे की आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन काय होतं, आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होतं. कसं होतं, एकारांत होतं. मग डोळा, डोळे. ठीक आहे. पुढे बघा, श्रीमंत माणसांना गर्व असतो. या वाक्यातील विशेषण कोणते, श्रीमंत माणसांना गर्व असतो. मग माणसांना हे काय आहे, नाम आहे. आणि नामाबद्दल विशेष माहिती कोण सांगतोय, श्रीमंत हा शब्द सांगतोय. म्हणून या ठिकाणी विशेषण कोण आहे, तर श्रीमंत हे विशेषण आहे. ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 13. जळू या उकारांत स्त्रीलिंगी नावाचे अनेक वचन काय होईल. आता काय विचारलंय, जळू हे जे शब्द आहे या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप विचारलंय. मग जळूचं स्त्रीलिंगी रूप काय होतं, तर जळवा होतं. काय होतं, जळवा होतं. याच्यासाठी नियम काय बघा, तर उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन करताना उचा बदल कशामध्ये होतो, तर तो वा मध्ये बदल होतो. मग बघा, जळू, जळवा, सासू, सासवा, जाऊ, जावा, उवा हे प्रश्न परीक्षेत आपल्याला विचारलेले आहेत. हे शब्द आपल्याला काय आहेत, परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. म्हणून लक्षात ठेवायचे, आपल्या टीईटी परीक्षेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. सूर्य मावळत आहे या वाक्याचा काळ ओळखा. मग हा कोणता वाक्य आहे बघा, सूर्य मावळत आहे. याच्यावर काय कळलं आपल्याला, ती क्रिया चालू आहे. मावळत आहे म्हणून काय, ती क्रिया संपली का, नाही. ती क्रिया काय आहे, चालू आहे. क्रिया काय आहे, चालू आहे. आणि आहे वरून काय कळलं, ती सध्या चालू आहे. मग हा कोणता काळ आहे, तर हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. कोणता काळ आहे, अपूर्ण वर्तमान काळ आहे. ठीक आहे. आता बाकीचे पर्याय बघा, साधा वर्तमान काळ वाक्य कसं असतं, हेच वाक्य. तर सूर्य मावळतो हे वाक्य कसं असतं, साध्या वर्तमान काळातलं असतं. पूर्ण वर्तमान काळामध्ये हे वाक्य कसं असतं, सूर्य मावळला आहे. हे जर असं असतं तर हा असता पूर्ण वर्तमान काळ. आणि चालू भूतकाळामध्ये हे वाक्य कसं असतं, सूर्य मावळत होता. हे जर असं असतं तर मग हा असता चालू भूतकाळ. ठीक आहे. पुढे जाऊया, 15 नंबर. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात. आपल्या कालच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना काय म्हटलं जातं, मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जातं. त्याच्यानंतर यांनाच दुसरा एक शब्द आहे, तो म्हणजे काय, निबंधमालाकार. का, तर त्यांनी निबंधमाला हे मासिक चालवलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर हे काय आहेत, तर हे मराठी भाषेतले पहिले किंवा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आहेत. कारण त्यांनी 6 जानेवारी 1832ला काय केलं होतं, मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण या नावाने चालू केलं होतं. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर, तरखडकर आहे या ठिकाणी. ठीक आहे, तरखडकर असा शब्द आहे, ती टायपिंग मिस्टेक झाली. मग तरखडकर यांना काय म्हणतात, मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. ठीक आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 16. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल. मग उंट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होतंय, तर ते सांडणी आहे. उंट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे, सांडणी आहे. ठीक आहे. पुढे बघा, 17 नंबर. आईने मुलाला हसवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मग शक्य क्रियापद, संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि सिद्ध क्रियापद. मग या ठिकाणी कोणतं क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद आहे. प्रयोजक क्रियापद ओळखायचे तुम्हाला सोपी पद्धत सांगतो बघा. जेव्हा वाक्यातील करता ती क्रिया स्वतः न करता ती दुसऱ्याला ती क्रिया काय
करण्यास प्रवृत्त करतो तेव्हा त्या क्रियापदाला काय म्हणतात? त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात. काय म्हणतात त्या क्रियापदाला? प्रयोजक क्रियापद म्हणतात. मग बघा इथं कर्ता कोण आहे? आई कर्ता आहे, बरोबर. पण आई स्वतः हसते का? नाही. आई कोणाला हसवते? ह्या मुलाला हसवायला लावते. म्हणून बघा कर्ता ती क्रिया स्वतः न करता काय करतोय? दुसऱ्या कुणाकडून तरी करून घेतोय. मग तेव्हा त्या क्रियापदाला काय म्हणतात? तर प्रायोजक क्रियापद म्हणतात. शक्य क्रियापद काय असतं? तर ती क्रिया कर्त्याला करण्याची शक्यता असते किंवा कर्त्यामध्ये ते सामर्थ्य असतं ती क्रिया करण्याची. मग त्याचं उदाहरण कसं होईल? शक्य क्रियापदाचं उदाहरण बघा. आता मुलाला हसवते, हे काय आहे? शक्य क्रियापदाचं उदाहरण आहे. किंवा मला डोंगर चढवतो, मला पायऱ्या चढवतात, हे काय आहेत? हे शक्य, म्हणजे माझ्याकडे ते करण्याचं सामर्थ्य आहे किंवा ती शक्यता आहे, मी ते करू शकतो. ठीक आहे. संयुक्त क्रियापद कधी असतंय? तर संयुक्त क्रियापद म्हणजे काय? धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून जर एकच क्रिया पूर्ण होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला संयुक्त क्रियापद म्हणतो. ठीक आहे. मग तो खेळू लागला, बघा खेळू आणि लागला या दोन शब्दांनी काय झाली? एकच क्रिया पूर्ण झाली. याच्यामध्ये धातू साधित कोणतं आहे? खेळू हे धातू साधित आहे आणि लागला हे काय आहे? सहाय्यक क्रियापद आहे. आणि दोघांनी मिळून एकच क्रिया पूर्ण झाली म्हणून खेळू लागला हे काय आहे? संयुक्त क्रियापद आहे. लक्षात ठेवा, परीक्षेत यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. सिद्ध क्रियापद म्हणजे काय? तर मूळ धातूंना प्रत्यय लागून तयार झालेली जी क्रियापद असतात त्यांना सिद्ध क्रियापद म्हणतात. मग बसला, उठला हे सगळे काय सिद्ध क्रियापद आहेत. सिद्ध धातू कोणते आहेत? जा, कर, उठ, बस, ये हे काय आहेत? सिद्ध धातू आहेत, परीक्षेत विचारले जातात. ठीक आहे. पुढे जाऊया 18 नंबर. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? काय विचारलंय की विद्वान हा तो शब्द आहे, याचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? परीक्षेमध्ये भरपूर वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. मग याचं स्त्रीलिंगी रूप काय होतंय? विदुषी होतंय. मांजराने उंदीर पकडला या वाक्यातील मांजराने या शब्दाची विभक्ती. मग मांजराने या शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लागला आहे? तर ने हा विभक्ती प्रत्यय लागलाय. कोणता लागलाय? ने. मग मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं ने हा प्रत्यय काय आहे? तृतीय विभक्तीचा आहे. कारण ने य शी ई, ने य शी ही हे काय आहेत? तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. नि शी ई ही हे पण तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, लक्षात ठेवायचे. द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय कोणते आहेत? तर ते आहेत स ला ते. हे झाले एक वचनी. आणि अनेक वचनी कोणते आहेत? स ला ना ते. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला पाठच करायच्या. प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय असतो का? तर प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नाही, हे पण लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20 आहे पहा. वाक्यप्रचार आणि अर्थ यामधील चुकीची जोडी ओळखा. आता इथं कोणती जोडी ओळखायला सांगितली आपल्याला? चुकीची जोडी ओळखायला सांगितली. मग बघा कंबर कसणे, हिम्मत बांधणे ही जोडी कशी आहे? बरोबर आहे. जीवाची मुंबई करणे म्हणजेच काय करणे? ऐश आराम करणे ही जोडी सुद्धा बरोबर आहे. आपल्याला कोणती ओळखायला सांगितली? चुकीची ओळखायला सांगितली. डोळे उघडणे म्हणजे पश्चाताप होणे हे सुद्धा बरोबर आहे. मग आपली चौथी जोडी काय आहे? चुकीची आहे. कान भरणे म्हणजे कान साफ करणे हे काय आहे? चुकीचं आहे. कान भरणे याचा खरा अर्थ काय होतो? तर कान भरणे याचा अर्थ चुगल्या करणे किंवा एखाद्या विरुद्ध दुसऱ्याचे मन कलुषित करणे, त्याला आपण काय म्हणतो? कान भरणे म्हणतो. ठीक आहे. मग तुम्हाला चारही वाक्यप्रचाराचे अर्थ लक्षात ठेवायचे आहेत. कंबर कसणे म्हणजे काय करणे? तर हिम्मत बांधणे. जीवाची मुंबई करणे म्हणजेच काय करणे? ऐश आराम करणे. आणि डोळे उघडणे म्हणजे काय? पश्चाताप करणे. कान भरणे म्हणजे काय? चुगल्या करणे. हे चारही अर्थ लक्षात ठेवायचे आहेत, परीक्षेत आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य काय आहे? तर किंवा याच्यामध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील? तर या ठिकाणी तुम्हाला बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय तुम्हाला या ठिकाणी काय केले जातील? शिकवले जातील. मग लेक्चरचं स्वरूप कसं असणार आहे? तर आपला कोर्स हा रेकॉर्डेड स्वरूपाचा असणार आहे. म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हाही काय करू शकता? लेक्चर पाहू शकता. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार या दोन्ही विषयाचे काय असतील? प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर असतील. त्याच्यानंतर दोन्ही विषयाच्या प्रकरणानुसार स्पेशल नोट्स असतील. आणि दोन्ही विषयाच्या प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी काय असेल? ऑनलाईन टेस्ट असेल. ठीक आहे. म्हणजे तुमच्या इथं बघा बेसिक संकल्पना क्लिअर केल्या जातील. त्याच्यानंतर रिव्हिजनसाठी नोट्स दिल्या जातील आणि सरावासाठी तुम्हाला प्रत्येक घटकानुसार ऑनलाईन टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी दिली जाईल. मग जर तुम्ही आपला कोर्स केला तर तुम्हाला त्यापैकी 60 पैकी 50पेक्षा जास्त मार्काची काय करतोय आपण? 100% गॅरंटी देतोय. कारण हे 2 विषय तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहे. ठीक आहे.
मग हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे तर पेपर 1 साठी उपयुक्त आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे महा TET परीक्षा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपला कोर्स काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. याची किंमत किती आहे आपल्या कोर्सची तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपल्या कोर्सला जॉईन झाले तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयाला पडेल. ठीक आहे. मग हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचे तर आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय मित्रांनो तर NG क्लासेस हे आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून किंवा प्ले स्टोअरवरून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा 77 75 88 12 88 या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज जरी केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा काय केली जाईल पाठवून दिली जाईल. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर तुम्हाला काय करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये 499 अधिक ॲप्लिकेशनवाल्याचे 24 रुपये असं किती पेमेंट करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये 523 रुपये पेमेंट ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केल्यावर तुम्ही बॅचला काय होत आहे आपोआप जॉईन होत आहे किंवा ज्यांना कोणाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपे केलं तरी चालेल. कोणत्या नंबरवरती 96 89 14 16 या नंबरवरती किती रुपये फोनपे करायचे आहेत तर त्यांनी फक्त 499 रुपये पेमेंट करायचं. ठीक आहे. फरक लक्षात ठेवा. तुम्हाला जर ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं असलं तर 523 रुपये पेमेंट करावं लागतं. बॅच आपोआप जॉईन होतं आहे. आणि जर तुम्ही या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपेला 499 रुपये पाठवले तर मी स्वतः तुम्हाला काय करेल बॅचला जॉईन करेल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 21. हसणे हा मनुष्य भाव आहे, मनुष्य स्वभाव आहे. या वाक्यातील हसणे हे काय आहे बघा. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. मग हसणे हा शब्द इथे कशाचं काम करतोय नामाचं काम करतोय. कशाचं काम करतोय नामाचं करतोय. ठीक आहे. पण मग डायरेक्ट नाम उत्तर लिहायचं का तर नाही लिहायचं. हसणे हा शब्द मूळ काय आहे मूळ बघा हस हा काय आहे तर हस हा धातू आहे आणि या धातूला ने हा प्रत्यय लागून काय झालंय धातू साधित नाम तयार झालंय म्हणून याला काय म्हणतो आपण धातू साधित नाम म्हणतो. ठीक आहे. यशोधन या शब्दाचा संधी प्रकार कोणता मग यशोधन ही संधी कोणती आहे तर ही विसर्ग संधी आहे. कोणती संधी आहे विसर्ग संधी आहे. मग याची फोड कशी होती याचा विग्रह कसा होतो यशोधन या शब्दाचा हाही परीक्षेमध्ये विचारलेला पहा. यश अधिक धन. ठीक आहे. म्हणजेच काय यशोधन. मग हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. 23 नंबर पहा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या पंक्तीतील अलंकार ओळखा. मग इथं बघा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मग हे कोणता अलंकाराचं उदाहरण आहे तर हे दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे. मग दृष्टांत अलंकार कधी होतं बघा तर एखादी गोष्ट किंवा तत्व पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचे एखादे समर्पक आणि प्रसिद्ध उदाहरण किंवा दाखला दिला जातो तेव्हा तो काय असतो दृष्टांत अलंकार असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर उपमा अलंकार कशा वापरला जातो तर दोन वस्तूमधील साम्य दाखवण्यासाठी. मग जर एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला बघा सारखा सम सदृश्य हे जर शब्द दिसले तर डोळे झाकून यायचं तो उपमा अलंकार आहे. उत्प्रेक्ष अलंकार कशाला दाखवला जातो तर दोन वस्तूची तुलना करण्यासाठी काय केला जातो उत्प्रेक्ष अलंकार वापरला जातो. मग बघा जणू जणू काय गमे वाटे भासे जर हे शब्द असले तर डोळे झाकून लिहून टाकायचं हा काय आहे उत्प्रेक्षा अलंकार आहे. ठीक आहे. आणि रूपक अलंकार कशासाठी वापरला जातो तर उपमेय आणि उपमान हे अभ्यतच आहेत म्हणजे दोन्ही एकच आहेत असा जेव्हा भास होतो तेव्हा त्याला काय आपण म्हणतो रूपक अलंकार म्हणतो. ठीक आहे. ठीक मी उद्या नक्की येईल या वाक्यातील ठीक या शब्दाचा प्रकार कोणता बघा ठीक आणि त्याच्यानंतर काय आहे उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे हे कोणता शब्द आहे उद्गारार्थी शब्द आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी कोणता प्रकार विचारला आहे तर हा काय आहे संमतीदर्शक उद्गारार्थी शब्द आहे किंवा संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे कोणतं ठीक. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25 आपला शेवटचा प्रश्न आहे बघा. कमळ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही असं विचारलंय. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. ठीक आहे. ऑप्शन बघा मग राजीव पंकज पद्म आणि वायस. मग या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर असेल ते तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्लीज आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.